यकम सितंबर को होने जा रहे गणेश विसर्जन की तैयारियों का जायजा लेने के लिए कारपोरेशन दफ्तर में आज एक अहम जायजा मीटिंग का इनेकाद किया गया। म्युनिसिपल मेयर, जिला कलेक्टर, म्युनिसिपल कमिश्नर और दीगर अहम ओहदेदारान की मौजूदगी में ये मीटिंग ली गई। यकम सितंबर को होने जा रहे गणेश विसर्जन की तैयारियों के बारे में मीटिंग के दौरान तफसीली जायजा पेश किया गया। कोरोना की वजह से इस मरतबा गणेश विसर्जन के लिए शोर शराबा या फिर जुलूस की शक्ल में गणेश विसर्जन का एहतमाम नहीं किया जाएगा, बल्कि कारपोरेशन इंतजामिया ने गणेश विसर्जन के लिए अपने तौर पर मसनवी तालाब बना रखे हैं। इन मसनवी तालाबों में गणेश मूर्तियों का विसर्जन कारपोरेशन इंतजामिया की जानिब से मुकर्रर किए गए नुमाइंदों के हाथों किया जाएगा। इसके लिए कारपोरेशन इंतजामिया ने शहर के मुख्तलिफ मुकामात पर गणेश मूर्तियां जमा करने के लिए सेंटर बना रखे हैं। लोगों से अपील की गई कि वो अपने अपने घरों की गणेश मूर्तियां कारपोरेशन की जानिब से बनाए गए सेंटरों तक पहुंचाए। कारपोरेशन इंतजामिया उन्हें मजहबी तौर तरीक़ों के मुताबिक बाइज़्ज़त तरीके से विसर्जन करेगी। ज़िला इंतजामिया ने गणेश मंडलों का भी शुक्रिया अदा किया, जिन्होंने कारपोरेशन की हिदायत के मुताबिक बड़े पैमाने पर गणेश फेस्टिवल का एहतमाम करने के बजाय इनफरादी तौर पर अपने अपने घरों में मूर्तियां बिठाई। आज ज्या प्रकारे नांदेडमधले सगळे सार्वजनिक मंडळ यांनी पंडाल न टाकता घरच्या घरी आणि किंवा शटरमध्ये किंवा मंदिराच्या परिसरामध्ये गणपती बसवण्यासाठी जो आम्हाला सपोर्ट केला त्यासाठी आपण त्यांना धन्यवाद केले। आणि मंगळवारी गणेश विसर्जन असल्यामुळे प्रत्येक वर्षी आपण नदीच्या पात्रामध्ये आपण करतो, पण ह्या वर्षी पर्यावरणयुक्त आणि त्याचप्रकारे पूर परिस्थिती आहे, गेट्स उघडलेले आहेत, त्यामुळे जीवितहानी न होण्यासाठी आपण जे आपले लेक असतात, जे खडी केंद्र असतात ज्यात पाणी होते, तसे केंद्र आपले माननीय लहाने साहेबांनी आणि त्यांच्या टीमनी शोधून ठेवलेले आहे। आणि त्यांनी कॉर्पोरेशननी पूर्ण कॉर्पोरेशन एरियामध्ये 14 संकलन केंद्र आपण तयार केलेले होते। तर त्याचं वर्किंग कसं राहील, ते मूर्त्या कशा संकलन केंद्राला येईल, त्याच्या अनुषंगाने आज सगळ्या मंडळाला बसून डेमोक्रॅटिक वेनी आपण ते आज ठरवलेलं आहे, जेणेकरून लोकांमध्ये काही कन्फ्युजन नको। तर याच्यामध्ये कॉर्पोरेशनच्या झोनमध्ये 14 संकलन केंद्र आपण करून घेतलेले आहेत। तिथे सार्वजनिक किंवा घरगुती त्यांनी गणपती आणून द्यावं दिवसभरातून, मग तिथे ट्रक असेल, त्या ट्रकमध्ये आपण रीतसर गणपतीला बसून त्यांची आरती करून त्या विसर्जन केंद्रावर आपण घेऊन जाऊ आणि तिथे क्रेन आणि तराफे आणि बोटच्या माध्यमातून त्यांना त्या तलावामध्ये आपण विसर्जन करून यावर्षी पर्यावरण युक्त आणि एन्व्हायरमेंटल फ्रेंडली पद्धतीने आपण गणेश विसर्जन करू। याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह चर्चा झाली आणि सर्व मुद्द्यांनी म्हणजे कसलीही फोर्स न करता सगळ्यांनी त्यांच्याकडून सांगितलं की सर खूप चांगला डिसिजन आहे प्रशासनाचा आणि दे आर वेलकमिंग द डिसिजन अँड दे आर सेट की सर आम्ही तुमच्यासोबत आहे, कसली आम्हाला याच्यामध्ये अडचण नाही आहे। यावर्षीच्या गणपती विसर्जनाच्या निमित्तानं सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची आज महानगरपालिकेमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती। दरवर्षी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये काही कृत्रिम तलावाच्या माध्यमातून आणि काही नदी पात्रामध्ये गणपतीचं विसर्जन केलं जायचं, परंतु यावर्षी गणपतीचे विसर्जन हे नदी पात्रामध्ये न करता तलावामध्ये आणि कृत्रिम तलावामध्ये करण्यासंदर्भामध्ये महानगरपालिकेनं काही जागा निवडून ठेवलेल्या आहेत। त्या ठिकाणीच विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात येईल आणि गणपती मंडळांनी स्वतः त्या ठिकाणी वाजत गाजत मिरवणूक न काढता महानगरपालिकेने ठरवलेल्या मूर्ती संकलन केंद्रामध्ये मूर्ती आणून देण्याच्या संदर्भात त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे। आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी या मुद्द्यावरती चर्चा करून ही बाब मान्य केलेली आहे की ते त्यांच्या गणपतीच्या मूर्तींचं विसर्जन नदी पात्रात न करता महानगरपालिकेने निर्माण केलेल्या मूर्ती संकलन केंद्रामध्ये मूर्ती आणून देतील आणि महानगरपालिकेच्या ट्रकच्या माध्यमातून ज्या ठिकाणी विसर्जन करावायचं आहे ठरवलेले स्पॉट्स आहेत, कृत्रिम तलाव आहेत किंवा नानकसार या ठिकाणी एक क्वारी आहे, त्या ठिकाणी एक पाण्याचा स्रोत आपल्याला सापडलेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला विसर्जनाचा पॉईंट आपण निवडलेला आहे, त्या ठिकाणी रीतसर पद्धतीने विसर्जन करण्यात येईल। यावेळेस कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही याचीसुद्धा सर्वजण दक्षता घेतील। तसेच विसर्जन करण्यासाठी काही गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वयंसेवक म्हणून पुढे येऊन काम करण्याची पण तयारी दर्शवलेली आहे। त्यांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या माध्यमातून यावर्षीचा गणेशोत्सव हा जो सांगता आहे, जसं विसर्जन आहे ते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं होईल याची सर्वांनी काळजी घेण्याचे आश्वासन दिलेले आहे। सर्व नांदेड शहरातील गणेश मंडळ असतील किंवा ज्यांनी आपल्या घरात गणेश मूर्ती बसवलेल्या असतील अशा गणेश मंडळातील सर्व व्यक्तींना मी असे आवाहन करते की त्यांनी जे महापालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये जे हे संकलन केंद्र बनवलेले आहे त्या ठिकाणी आपल्या मूर्त्या आहेत, गणेश मूर्ती आहेत त्या जमा कराव्यात। त्यांनी विधीनुसार रीतिरिवाजानुसार त्याचे महापालिकेच्या ट्रकमधून
आपल्या कृत्रिम तलावाकडे नेऊन त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी त्यांना सहकार्य करा. आपल्या मूर्ती हा संकलन केंद्रावर जमा करा आणि महापालिकेला सहकार्य करा. आज माननीय कलेक्टर साहेब, माननीय आयुक्त साहेब तथा महापालिका सर्व पदाधिकारी आणि गणेश मंडळ 192 गणेश मंडळाची मिटिंग घेण्यात आली होती. या मिटिंगचा पार्श्वभूमी एकच होतं की उद्या जे गणेश विसर्जनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये शासनाने जे गाईडलाईन्स केलं कोविड-19मुळं, त्या गाईडलाईन्सच्या अनुषंगाने हे गणेश विसर्जन करायचं होतं. त्या अनुषंगाने जेवढे गणेश मंडळ आले होते सर्वांनी एकमतानं संमती दिली की जे शासन म्हणते आम्ही ते ऐकण्यास तयार आहे. त्यामध्ये गणेश मंडळामार्फत काही सूचना घेतली, ते प्रशासनानं मान्य केले आणि प्रशासनानं जे संकलन केंद्र एकूण आमचे 6 झोन आहे, त्या 6 झोनमध्ये एकूण 192 गणपती मंडळ आहे आणि झोन वाईज 6 झोन वाईज प्रशासनानं 14 संकलन केंद्राची स्थापना केलेली आहे की जेणेकरून छोट्या मूर्ती त्या संकलन केंद्रामध्ये आपण जमा करावे आणि हे मूर्ती जमा केल्यानंतर विष्णुपुरीचं पाठीमागे एक खदानीचं एक नॅचरल असा तलाव आहे, तिथं विसर्जन करण्याचा प्रशासनाचा मानस आहे आणि त्या सर्व मंडळाने तयारी दर्शवली आहे. आणि या अनुषंगाने मी सर्वांना आवाहन करतो की प्रत्येक लोकांनी आपापल्या सणाचा जे गोडपणा होता ते थोडं कमी करून कोविड-19मुळं सर्वांनी आपल्या धर्माच्या विविध धर्माच्या लोकांच्या सणामध्ये सुद्धा सर्वांनी सहकार्य केलं. तर माझ्या बांधवांना विनंती आहे की जसं सर्व मंडळानं सहकार्य केले की आपल्या घरचे बी जे गणपती असतात ते संकलन केंद्रामध्ये द्यावं, विधिवत पूजा करू. प्रशासनाने विधिवत पूजेसाठी त्या जागीसुद्धा ब्राह्मणाची व्यवस्था केलेली आहे. जिथं आम्ही विसर्जन करायचं आहे तिथे बी आम्ही ब्राह्मणाची व्यवस्था करूनच पूजा करूनच आम्ही ते गणेश विसर्जनाचा आम्ही बाकीचा कार्यक्रम करू.